एक 5 मिनिटात कालच्या याचे रिव्हिजन घेऊ. काय काय आहे त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे एक कालचा मोठा एक एरर होता. तो एरर मी रेक्टिफाय करतो. मोहनराव तुमचं बरोबर आहे. आपल्याकडे जी वॉरशिप आहे ती विक्रमादित्य हीच आहे. हा, विराट ही स्क्रॅच झाली आता, आणि विक्रांत पण स्क्रॅच झाली होती. पण विक्रांतचे आता पुन्हा नवीन व्हर्जन रिबिल्ड होत आहे. ते कोची शिपयार्डला रिबिल्ड होत आहे आणि ते साधारणतः 2022 मध्ये विक्रांत तयार होईल नवीन. आणि विराट शिप ही आपण रशियाकडनं डायरेक्ट घेतली होती आणि त्याच्यामध्ये रिफर्बिशिंग वगैरे करून आपल्याला पाहिजे ती आपली जी अस्त्र शस्त्र वगैरे आहेत ती लावून आता आपला विक्रमादित्य ही आपल्याकडे एकच वॉरशिप सध्या आहे. ओके. हा, तर काल आपण बघितलं की शिप्सचे प्रकार कुठले होते. हा, ते आपण पाहिले काल. त्याच्यामध्ये शिप म्हणजे काय आणि बोट म्हणजे काय. शिप म्हणजे संपूर्ण जगभर फिरणारं आणि माल वाहतूक, प्रवासी वाहतूक किंवा डिफेन्स म्हणा, सगळ्या दृष्टीने जे काही करता येईल असं मोठ्या प्रकारचं इंटरनॅशनल लेवलवर चालणारे ते शिप्स. आणि बोट म्हणजे नदींमध्ये, तलावांमध्ये किंवा कोस्टल एरियामध्ये फिरणाऱ्या ज्या छोट्या छोट्या शिपपेक्षा छोट्या ज्या गोष्टी आहेत किंवा प्रवासी वाहतूक करणारे सुद्धा लोकल फिशिंग वगैरे या सगळ्या त्या गोष्टी बोट या प्रकारात मोडतात. ते छोटे असतात. बोटिंग मधले प्रकार पण आपण बघितले. कॅनॉईज, फिशिंग बोट, प्लेजर क्राफ्ट, हाऊस बोट्स, लाईटर्स, लाईफ बोट्स. त्याच्यानंतर मी आणखीनही प्रकार सांगितले जसे पॅसेंजर बोट्स किंवा टग्स किंवा बार्जेस वगैरे हे त्या बोटींमध्ये प्रकार येतात. वॉरशिप्स मध्ये आपण बघितली सगळ्यात मोठी बॅटलशिप, त्याच्यानंतर त्याच्याखाली बॅटल क्रुझर, पण सगळ्यात मोठी बॅटलशिपच्या पेक्षा सुद्धा मोठी एअरक्राफ्ट कॅरियर. त्याच्यानंतर बॅटलशिप, बॅटल क्रुझर, क्रुझर, त्यांच्या साईज आणि त्यांचे डिस्प्लेसमेंट म्हणजे किती टन डिस्प्लेसमेंट आहे ती आणि त्याच्यावरचे ॲम्युनेशन काय आहे या सगळ्यावरती ते ठरतं. त्याच्यानंतर डिस्ट्रॉयर्स, त्याच्या खालची फ्रिगेट, त्याच्या खालची कॉर्वेट्स आणि एक वेगळा क्लास म्हणजे सबमरीन. हे आपण बघितलं. कॉर्वेट्स हे पेट्रोलिंगसाठी पण वापरलं जातं, छोट्या युद्धासाठी पण वापरले जातात आणि इतर कारणासाठी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पण वापरले जातात. ही सबमरीन दाखवली. आणि एअरक्राफ्ट कॅरियर. आता आपल्याकडे जी विक्रमादित्य एअरक्राफ्ट कॅरियर आहे तिचं डिस्प्लेसमेंट आहे हे 45,000 टनाचे डिस्प्लेसमेंटची एक कॅरियर आहे. म्हणजे त्याचं थोडक्यात 45,000 टन सगळ्या मालासकट त्याचं वजन आहे असं म्हणायला हरकत नाही. आता बोट्स का तरंगतात. आता हा कालचा एक प्रश्न मला विचारला होता मोहनरावांनी. बोटी तरंगतात कशा. तर त्याच्या दृष्टीने आता हे डेन्सिटी किती असते म्हणजे डेन्सिटी स्टीलची किती आहे ते मी तुम्हाला सांगतो. पण स्टीलची डेन्सिटी किती असली तरी बोट का तरंगते याचं एक, आता हे दिसतंय का, स्क्रीन दिसतोय तुम्हाला. दिसतोय ना. आता मी फक्त वाचतो. फ्लोटिंग इज मोर कॉम्प्लेक्स अँड कन्फ्युजिंग दॅन इट साऊंड्स अँड इज बेस्ट डिस्कस थ्रू सायंटिफिक कॉन्सेप्ट कॉल्ड बॉयन्सी. बॉयन्सी म्हणजे उचलून धरण्याची क्रिया जी पाण्याची असते त्याच्यामुळे त्याला बॉयन्सी म्हणतात. म्हणजे बोट पाण्यात जाते तेव्हा पाणी तिला उचलून कसं धरतं ते. तर ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. बॉयन्सी काय आहे. विच इज द फोर्स दॅट कॉजेस फ्लोटिंग. आता हा जो बॉयन्सी फोर्स आहे त्याच्यामुळे बोट तरंगते. एनी ऑब्जेक्ट विल इदर फ्लोट और सिंक इन वॉटर डिपेंडिंग ऑन इट्स डेन्सिटी. तुम्ही जर म्हटलं तर ते बरोबर आहे. डेन्सिटी प्रमाणे ते पाण्यामध्ये तरंगणार का बुडणार हे ठरतं. हाऊ मच सर्टन व्हॉल्यूम इट वेट्स, म्हणजे किती व्हॉल्यूम त्याचं वजन किती व्हॉल्यूमचं आहे त्याच्यावरती आहे. इट्स मोर डेन्स दॅन वॉटर इट विल युजली सिंक. इफ इट्स लेस डेन्स इट विल फ्लोट. इट डझंट मॅटर हाऊ बिग और स्मॉल द ऑब्जेक्ट इज. A gold ring will sink in water while a piece of plastic as big as football field will float. कारण प्लॅस्टिकची डेन्सिटी कमी आहे. The basic rule is that an object will sink if it weighs more than exactly the same volume of water.
ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम आणि पाण्याचा व्हॉल्यूम जर घेतला, त्याच्यामध्ये जर पाण्याचा व्हॉल्यूम जर का जास्त असेल तर ऑब्जेक्ट तरंगणार, पण त्या ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम जर का जास्त असेल तर ते ऑब्जेक्ट पाण्यामध्ये बुडणार. हा सर्वसाधारण नियम आहे. बट it doesn't really explain why the aircraft carrier made from dense metal can float. So let's explore that bit further. आता आपण ह्याच्याबद्दलचा हे कसं होतं हे पाहूया. आता हे डेन्सिटीचं मी प्रमाण सगळं दिलेलं आहे. हा, निरनिराळ्या महत्वाच्या यांचे डेन्सिटी काय असू शकते. आता त्याच्यामध्ये बघा, तुम्ही जर पाणी बघितलं, पाण्याची डेन्सिटी आपण एक पकडतो. साधारणतः 4 डिग्री सेंटीग्रेडला जर पाणी असेल, हा, तर पाण्याची जर डेन्सिटी तुम्ही बघितली तर साधारणतः 927, 922, 999.84 0 डिग्री सेंटीग्रेडला तुम्ही बघितली तर 999.84 म्हणजे काय आहे, 1000 kg पर मीटर क्यूब. आता सगळ्यांना मीटर क्यूब म्हणजे माहिती आहे. हे आता टेक्निकल गोष्टी आहेत, त्या सर्वसाधारणपणे मी आता समजावतो, कारण लहान मुलं असतील आपल्या इथे जे आता आहेत, वर्धा, धनश्री सारखी, त्यांना हे कॉन्सेप्ट कळणार नाही. 3 प्रकारची परिमाणं असतात आपल्याकडे. एक लिनियर मेजरमेंट्स म्हणजे ज्याच्यामध्ये लांबी, रुंदी किंवा उंची एकाच प्रकारे मोजली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये इंच, फूट, मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर हे भाग येतात. त्याच्यानंतर दुसरं परिमाण येतं एरियाचं, म्हणजे त्याच्यामध्ये लांबी आणि रुंदी दोन्ही मोजली जाते. आपण म्हणतो आपल्या घराचा एरिया किती आहे, इतके इतके स्क्वेअर फीट. स्क्वेअर फीट म्हणजे काय, तर एक परिमाण इंटू दुसरं परिमाण म्हणून ते स्क्वेअर झाला. हा, पण त्याला उंचीचं परिमाण आलं की त्याच्यामध्ये ते 3 डायमेन्शन आलं, लांबी, रुंदी आणि उंची, म्हणजे तो झाला व्हॉल्यूम. एक झालं लिनियर मेजरमेंट, दुसरं झालं एरिया मेजरमेंट आणि तिसरं झालं व्हॉल्यूम मेजरमेंट. आता व्हॉल्यूम मेजरमेंट मध्ये लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग ते जर मीटरमध्ये लांबी असेल, मीटरमध्ये रुंदी असेल आणि मीटरमध्ये जर उंची असेल तर त्याचं व्हॉल्यूम होतो मीटर क्यूब, म्हणजे मीटर इंटू मीटर इंटू मीटर. हा, हे सर्वसाधारण नियम झाला. म्हणून डेन्सिटी केजी पर मीटर क्यूब मध्ये आपण या कोष्टकात बघितलं तर डेन्सिटी लिहिली आहे केजी पर मीटर क्यूब, म्हणजे एका क्युबिक मीटरच्या व्हॉल्यूम मध्ये किंवा 1 क्युबिक मीटरचा बॉक्स समजा घेतला. हा, एक बॉक्स आहे, आपल्याला मिठाईचा बॉक्स येतो ना, तसा बॉक्स धरा, त्याच्यामध्ये 1 मीटर क्यूब तो बॉक्स आहे समजा, तर त्याच्यामध्ये पाणी जर वजन केलं तर त्या पाण्याचं वजन येईल 1000 किलो, हे त्याचं वजन येईल. हा, आता एका एका क्युबिक मीटर मध्ये 1000 लिटर हो, बसतात. एका क्युबिक मीटरचं वजन आहे 1000 किलो, म्हणजे ती डेन्सिटी झाली. थोडक्यात डेन्सिटी केजी पर मीटर क्यूब. एका मीटर क्यूब मध्ये किती वजन असू शकतं त्याला डेन्सिटी म्हणजे ते ऑब्जेक्ट किती डेन्स आहे हे ठरतं त्याच्यावरनं. आता त्याच्या खाली बघितलं तुम्ही त्या कोष्टकात ऍटमॉस्फिअरिक एअर लिहिले बघा, त्याची डेन्सिटी किती आहे, 1.225. म्हणजे एका क्युबिक मीटरच्या बॉक्समध्ये जर तुम्ही हवा भरली ऍटमॉस्फिअरिक एअर, तर ऍटमॉस्फिअरिक एअर त्या बॉक्सचं वजन किती येईल, एअरचं वजन किती येईल, तर फक्त 1.225 किलो, म्हणजे 1 किलो, म्हणजे पाण्याच्या 1000नी कमी त्याचं वजन येतं. आता बोटीचा आकार तुम्ही लक्षात घ्या. हा, बोटीला आपण शेप दिलेला आहे. हा, समजून घ्या. एक परात आहे समजा स्टीलची, ती तुम्ही पाण्यात ठेवली किंवा एक घंगाळ पाण्यात ठेवलं तर ते तरंगत का राहतं, मेटलचं वजन जास्त, तर जर सॉलिड मेटल असेल तर बुडणार. पण घंगाळ का तरंगतं, कारण त्या घंगाळाच्या त्या कॅव्हिटीमध्ये हवा आहे आणि हवा पाण्याच्या 1000 पटांनी कमी जड आहे. त्यामुळे त्या हवेच्या वजनाच्या आणि पाण्याच्या वजनाचा जर तुलना केली तर पाणी त्या हवेला असं वर उचलतं. आणि हीच प्रक्रिया बोटीच्या बाबतीत होते. बोटीला जेव्हा तुम्ही शेप देता तेव्हा बोट आतून पोकळ असते, त्याच्यात हवा असते. हा, त्याच्यामुळे तेवढी हवा भरल्यानंतर तेवढ्या व्हॉल्यूम मध्ये पाण्याचं वरती बॉयन्सी आणि बोटीचं वजन करतं, म्हणून बोट ती तरंगते. हा एक सर्वसाधारण नियम झाला. बोट तरंगण्यामागचं मूळ कारण हेच आहे की बोटीला तुम्ही शेप देता आणि त्या बोटीच्या शेपमुळे तुम्ही एक, आता साधारणतः फुटबॉल घ्या,
हा जाडा फुटबॉल असतो, त्याच्यामध्ये हवा असते. तो फुटबॉल जर पाण्यात टाकला तर तो तरंगणार, पण फुटबॉल मधली हवा काढून टाकली, त्याला भोग पाडलं आणि त्याच्यात जर पाणी भरलं तर फुटबॉल खाली जाईल. म्हणजे काय होईल, जोपर्यंत त्याच्यात हवा आहे तोपर्यंत तो तरंगत राहणार, कारण हवेचं डेन्सिटी ही खूप कमी आहे ऍटमॉस्फेरिक एअरची. आणि बोट तरंगण्यामागचं कारण हे तेच आहे. कुठलीही वस्तू जेव्हा तरंगते त्यावेळेला आपण त्याला अशा प्रकारचा शेप देतो की त्याला तरंगता यावं. हा, तुम्ही एक पाण्याचा तांब्या घ्या की ज्याला बेस मोठा आहे, तो तांब्या जरी पाण्यात ठेवला तरी तो तरंगत राहील. जोपर्यंत त्याच्यात तुम्ही पाणी भरत नाही तोपर्यंत तो बुडणार नाही. करून बघा, घरातल्या घरात अशा अनेक वस्तू असतील की ज्या पाण्यात ठेवून बघा की त्या तरंगतील. हा, पण एखादी स्टीलचं बॉल बेरिंग किंवा गोटी, स्टीलचे गोळा हा पाण्यात टाकला तर पटकन तरंग, कारण आतमध्ये सॉलिड मास आहे. जेव्हा एखादं सॉलिड मासचं असतं, कारण स्टीलची जर डेन्सिटी तुम्ही बघितली तर इथे तुम्हाला स्टीलची डेन्सिटी, आता बघा, आयर्नची डेन्सिटी, आयर्न म्हणजे स्टील पकडा, 7,870 किलो पर मीटर क्यूब ही स्टीलची डेन्सिटी आहे. तीच पाण्याची डेन्सिटी आपण किती धरली, 1000 किलो. त्यामुळे स्टील नुसतं जर घेतलं, स्टीलचा एखादा तुकडा जरी घेतला तरी तो पाण्यात बुडणार, कारण डेन्सिटी भरपूर आहे. समजत आहे साधारण माझं कॉन्सेप्ट, समजते का का नाही समजत आहे? हो हो समजतंय. हा, हे डेन्सिटीचं आणि बॉयन्सीचं कॉन्सेप्ट समजून घ्या. कळतंय हा, कळतंय. म्हणजे तुम्हाला ते बरोबर कळेल की आता हे डेन्सिटी मी मुद्दाम लिहिले आहेत, काही काही महत्वाचे आहेत. आता निकेलची 8,900 बघा, चढत्या क्रमात मी डेन्सिटी टाकलेल्या आहेत. कॉपर 8,960, सिल्वर 10,490, लेड 11,350, मर्क्युरी 13,594, टंगस्टन कार्बाइड त्याचं परिमाण आहे WC 15,630, युरेनियम 19,050, गोल्ड आणि टंगस्टन 19,300. बघा, डेन्सिटी वाढत जाते तसं ते मेटल्स प्रेशियस होत जातात. तुम्ही प्रेशियस मेटल्स म्हणता ना, ते का म्हणता, कारण ते तेवढं वजनाचं ते मेटल असतं किंवा तेवढं ते सॉलिड असतं. त्याच्यानंतर जर नाही, पुढे सरकत नाही. हा, आता बघा, त्याच्यामध्ये आणखी प्लुटोनियम 19,860, प्लॅटिनम 21,450. माहितीये, प्लॅटिनम, प्लुटोनियम वगैरे सगळे आपल्याला न्यूक्लिअर याच्यामध्ये उपयोगाला येणारे आहेत, म्हणून ते खूप प्रेशियस आणि त्याचे किमती खूप जास्त आहेत. इरिडियम, इरिडियम हे एक्सरेच्या साठी वापरणाऱ्या कॅमेरामध्ये हे फक्त BARC मधनं मिळतं. इरिडियम हे जे एक्सरे किंवा कॅमेरे इमिट करणारे मटेरियल्स आहेत, इरिडियम सारखे, म्हणून हे खूप प्रेशियस आहे. हा, तेच जर तुम्ही पाणी बघितलं तर 1,000 किलो, हवा बघितली तर त्याला किती प्रेशियस असो पण त्याची डेन्सिटी फक्त 1 आहे, 1 kg पर मीटर क्यूब. तर याच्यावरून तुम्हाला कळेल की मेटल्स किंवा हे कशा प्रकारे डेन्स होऊ शकतात किंवा प्रेशियस होऊ शकतात. हा, तर मगाशी जो आपण पाहिला वाय फ्लो हे ते, तर हे दोन कॉन्सेप्ट लक्षात घ्या, कॉल्ड बॉयन्सी आणि वॉटर डिपेंडिंग अपॉन ही डेन्सिटी. आता हे डेन्सिटीचं मी तुम्हाला सांगितलं, आणि ते फुटबॉलचं फील्डचं प्लास्टिक का तरंगतं आणि मेटल्स का हे होतात ते मी तुम्हाला सांगितलं, आणि हे डेन्सिटीज पण दाखवले. आता आपण जस्ट एक पुढे जाऊया, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि न्यूट्रल बॉयन्सी. आता बॉयन्सीवर मी येतो. हे एक प्रश्न विचारू का नंतर हा. विचारू? हा, विचार. हा, आता बघ, हे तू सगळे मेटल्स जे सांगितलंस, असं तू त्या बोटीत किती किती मेटल आहे असं, किंवा काय काय असं प्रत्येक वेगवेगळं किलो बघतात बोट तरंगायला तर काय? म्हणजे मी आयर्न समजा 1,000 किलो नाही नाही, वापरलं या असं डेन्सिटी असतं का? या स्टँडर्डाइज आहे. मी सांगू का या स्टँडर्ड आहे. जय, अच्छा. हा मी सांगू का 1 मिनिट? हा, सांग ना. काय माहितीये का की मेटल्स चिकार आहेत त्या बोटीमध्ये, परंतु ती मेटल वगैरे वापरून बोटीचा जो शेप बनवला जातो ना, त्याच्यामुळे त्याचा व्हॉल्यूम वाढतो आणि त्याच्यामुळे डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी इज मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास म्हणजे वजन
बरोबर. वजनाला जास्तीत जास्त व्हॉल्यूमनी डिवाइड केलं तर ती डेन्सिटी कमी होईल. आता ती एवढी कमी होते की ती पाण्यापेक्षा कमी होते, त्याच्यामुळे ती बोट पाण्यावर तरंगते. लक्षात येते का? वीरश्री, It has to be. तेव्हाच ती पाण्यावर तेव्हाच ती तरंगते. पाण्यावर 10,000. म्हणजे इन्क्लुडिंग सगळी इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं लावल्यानंतर आणि वजन आणि व्हॉल्यूम वेट हा, डिवायडेड त्याचं कारण त्याचा व्हॉल्यूम वाढवला. व्हॉल्यूम वाढतं, त्याला shape कसा देतो. आता तीच जर तू नुसती मेटल प्लेट घेतलीस तर त्या मेटल प्लेटचा व्हॉल्यूम कमी आहे, त्याच्यामुळे मास अपॉन व्हॉल्यूम म्हटलं की मेटल प्लेटची डेन्सिटी वाढली, ती पाण्यापेक्षा जास्त झाली की ती प्लेट खाली बुडणार. असं वाढवलं की तो सगळा व्हॉल्यूम खूप प्रचंड होतो. मास आणि त्याला डिवाइड केलं व्हॉल्यूमनी की व्हॅल्यू कमी होते, बरोबर. ती पाण्याच्या डेन्सिटी पेक्षा कमी होते, त्याच्यामुळे तो पाण्यावर तरंगतो, तो बुडत. राईट, करेक्ट. रटलेले फॉर्म्युले आठवले. बरोबर बरोबर. आता याच्यात आणखीन एक गोष्ट आहे की वॉटर हॅज इट हॅज अ फोर्स फ्रॉम ऑल डायरेक्शन्स. पाण्यामध्ये मॉलिक्यूल सतत फिरत असतात आणि त्याच्यामुळे पाण्याचा फोर्स सर्व दिशांनी असतो. आता तो साईडचा फोर्स बॅलन्स होतो. खालून वर जो फोर्स असतो त्याला वरून खाली फोर्स नाही, तो जो खालून वरचा फोर्स असतो पाण्याचा त्याला बॉयन्सी म्हणतात, अपथ्रस्ट. येस, करेक्ट. आणि बोटीचं वजन हे याचा फोर्स खालच्या दिशेने असतो. तुम्ही एखादी वस्तू वरून सोडलीत की ती वेटमुळे खाली येते, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली येते. तो फोर्स खालच्या दिशेने आहे आणि पाण्याचा फोर्स वरच्या दिशेने. आता व्हॉल्यूम वाढवला की तेवढं पाणी खालचं वाढेल, त्याच्यामुळे पाण्याचा फोर्स वाढला आणि बोटीच्या वजनाचा फोर्स कमी आहे, त्याच्यामुळे बोट पाण्यावर तरंगते. दॅट इज बॉयन्सी, दॅट इज अपथ्रस्ट. म्हणजे आपण म्हणतो स्टीलची बोट आहे, एवढी लोखंडी बोट आहे, तरी कशी तरंगते. हा, एक्झॅक्ट. ते शेवटी ते फिजिक्स आहे. फिजिक्स आहे, एक्झॅक्ट. येस येस, कळलं. आता पॉझिटिव्ह न्यूट्रल बॉन्ड. आम्हाला फक्त आर्किमिडीज माहिती, युरेका. नाही, आर्किमिडीज पण येईल पुढे आता. दादा, विजयदा, अशोकदा, म्हणजे गमतीचा विषय असा की आता मला कळलं की जाडी माणसं का तरंगतात आमच्यासारखी व्हॉल्यूम मोठा असतो. करेक्ट, व्हॉल्यूम मोठा असतो, बघायला आलं तर तरंगतात. त्यामुळे पाणी वर ढकलतं तुम्हाला, विजयदा, म्हणून तुम्ही तरंगू शकता. फुटबॉलचं सांगितलंस, त्याच्या आतमध्ये हवा असते आणि आतमध्ये पाणी शिरल्यानंतर तो मग बुडतो. पण हे तत्व म्हणजे हे निर्जीवासाठी झालं. सजीवाचं त्याच्या बरोबर उलट आहे. सजीव माणूस आधी बुडतो आणि मग प्रेत असं झालं तर ते तरंगतं पाण्यावर. हे उलट काय आहे, काही नंतर मला निरसन कर शंकेचं माझ्या. त्याचं अजून मी हे केलेच नाहीये. कारण बायोलॉजी मध्ये जिवंत माणूस पण फ्लोट होतो. पण तो फ्लोट होतो, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात मला. माणसं पोहतात की पाण्यावरती. त्यासाठी मला प्रयत्न करावे लागतात. मी आपोआप नाही तरंगत ना, मला प्रयत्न करावे लागतात. नंतर बोलू आपण. म्हणजे मला शंका आहे ती, हे सजीव आणि निर्जीवात परत घनता वेगळी आहे का? हवेचा दाब, थोडं विषयांतर होतंय. हा ठीक आहे म्हणून नंतर घेऊ. अजून त्याला पण आपल्याला व्यवस्थित रिझनिंग देता येतं, आपण नंतर आपल्या विषयात नाही ते. आपण आता बॉयन्सी वरती येऊया. बॉयन्सी म्हणजे वरती उचलण्याची क्रिया. हा, बॉयन्सी इज इझिएस्ट टू अंडरस्टँड थिंकिंग अबाउट सबमरीन. आता सबमरीन म्हणजे पाण्यात खालनं जाणारं वाहन, हे आपल्याला माहिती आहे, पाण्यात खालनं जाणारं जहाज. हा, तर त्याचा आता तुम्ही विचार केला तर तुम्हाला बॉयन्सीचा अंदाज येईल. इट हॅज डायव्हिंग प्लेन्स, फिन्स, आपण त्यांना फिन्स म्हणतो. जसे माशाला कल्ले असतात तसे याला डायव्हिंग फिन्स असतात, माउंटेड ऑन इट्स साइड, अँड बलास्ट टँक्स दॅट इट कॅन फिल विथ वॉटर ऑर एअर टू मेक इट राईज ऑर फॉल ॲज इट नीड्स टू. म्हणजे ते जर बलास्ट टँक्स जर हवेने भरले तर ती सबमरीन हळूहळू वरती येते. बलास्ट टँक्स जर पाण्याने भरले तर ती सबमरीन हळूहळू खाली जाते पाण्यात. हा, सिंपल हे आहे, कारण त्याच्याप्रमाणे ते त्याची डेन्सिटी कमी करतात आणि बॉयन्सी वाढवतात. हा त्याचा नियम झाला. इट इज सेड टू बी पॉझिटिव्हली बॉयंट इफ द टँक्स weigh less than the equal volume of water and make submarine float on the surface.
हे समजलं तुम्हाला बरोबर. आता एक्झॅक्टली काय पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे ते जर हवेने भरले टँक्स, बलास्ट टँक्स, तर ते काय होईल, तेवढ्याच व्हॉल्यूमच्या वॉटरपेक्षा तो व्हॉल्यूम एअरचा कमी असल्यामुळे ती बोट सबमरीन वरती आहे. आता त्याच्यात थोडं पाणी भरत जा. एक स्टेज अशी येईल की ती पाण्याखाली जाऊन एका ठराविक अंतरावरती थांबेल, कारण पूर्ण पाणी भरलेलं नाही, थोडी हवा आहे, थोडं पाणी आहे, म्हणजे काही एका ठराविक डेप्थ वरती जाऊन ती सबमरीन तडकत राहील. दॅट इज कॉल्ड ए न्यूट्रल बॉयन्सी. हा, इफ द टँक्स आर पार्टली filled with air, it is possible to make the submarine float at some middle depth of the water without either rising up or sinking down. That is called a neutral buoyancy. आणि जर का ते पाण्याने पूर्ण भरले टँक्स, बलास्ट टँक सबमरीनचे, तर सगळं पाणीच झालं आणि त्या सबमरीनचं वजन स्टीलचं, इट विल गो डाऊन अँड सिंक ॲट दी सी बेड. आता तुम्हाला बॉयन्सीचा अंदाज आला एक्झॅक्टली कसं असतं आणि हवेचा परिणाम किती करू शकतो ते. म्हणजे बोटी तरंगण्यापासून बोटी बुडवण्यापर्यंत या डेन्सिटीचा किती इफेक्ट आहे आणि बॉयन्सीचा किती इफेक्ट आहे हे तुम्हाला आता मला वाटतं समजलं असेल. सबमरीन्स कॅन राईज टू द सरफेस और सिंक टू एनी chosen depth by controlling their buoyancy. They do so by letting precise amount of water or air into that ballast tanks. हे साधं तत्व आहे त्याचं. ओके, परफेक्ट. बोट तरंगते कशी याचा थोडक्यात एक तुम्हाला मी अंदाज दिला कशा प्रकारे असतं. आणि डेन्सिटी जेवढ्या सांगितल्याचं कारण की त्या डेन्सिटीजमुळे मेटल्स कशी प्रेशियस होत जातात हेही तुम्हाला कळावं. आता बॉयन्सी ऑन दी सरफेस. हॅलो, हा विजय काका, 2 प्रश्न आहेत. हा, म्हणजे सबमरीन रिलेटेड तुम्ही जे सांगितलं त्याच्यात ते बलास्ट टँक मध्ये हवा भरतात कशी? कारण सबमरीन ऑलरेडी पाण्याखाली ते मेकॅनिझम असतं त्यांच्याकडे एअर कॉम्प्रेसर्स वगैरे असतात सबमरीन मध्ये. हा, त्याच्यामधनं ते हवा भरतात. ती त्यांची प्रोसिजर असते की त्याचे टँक्स मध्ये मशिनरीने हवा भरली जाते. अच्छा, कारण हवेची कॉन्टॅक्ट नसतो ना या सबमरीनचा जेव्हा ती खाली असते पाण्याच्या. नाही, पण ते मेकॅनिझमने भरू शकतात. अच्छा, नो प्रॉब्लेम. आणि दुसरा प्रश्न असा होता, मगाशी जे अपथ्रस्ट रिलेटेड अशोक काकांनी सांगितलं की बोटीचा शेप आपला असा असतो त्याच्यामुळे ती तरंगते. पण आता आपण ज्या युद्धनौका बघितल्या, वॉरशिप्स बघितल्या किंवा ज्याच्यात एअरक्राफ्ट वगैरे असतात त्याचे शेप एकदमच वेगळे आहेत. आपल्या फिशिंगच्या बोटी असतात तसे नाही शेप, तर मग त्या कशा काय तरंगतात? हा, मग आता ते पण आता येईल बघा. आता मी तुला दाखवतो बघे. हा, आता पुढच्या ह्याच्यात बॉयन्सी ऑन दी सरफेस आणि पुढे एक अपथ्रस्ट म्हणून भाग येईल. तो जेव्हा येईल ना त्यावेळेला तुला ते कॉन्सेप्ट त्याची क्लिअर होईल. ओके ओके. तो अपथ्रस्ट म्हणजे बॉयन्सी नाही, बॉयन्सी म्हणजे त्याला पाण्याची वर उतरण्याची, आणि अपथ्रस्ट म्हणजे त्याचे सगळे वॉटरचे फोर्सेस आहेत. वेन इट हॅज कम टू वन सिंगल पॉइंट आणि उचलण्याची क्रिया करतो त्याला अपथ्रस्ट म्हणतात. येईल आता ते पुढे येईल. नाउ मोस्ट बोट्स डोंट ऑपरेट इन क्वाइट द सेम वे ॲज सबमरीन्स. दे डोंट सिंक but they don't exactly float either. A boat partly floats and partly sinks according to its own weight and how much weight it carries. म्हणजे त्याचं स्वतःचं वजन बोटीचं आणि त्याच्यामध्ये किती वजन ठेवलं आहे सगळ्याप्रमाणे बोट किती आतमध्ये पाण्यामध्ये बुडणार हे ठरतं. The greater the total of two weights, the lower it sits in the water. म्हणजे वजन जसं वाढवत जाऊ तसं बोट पाण्यात आणखीन खोल बुडायला लागते. There is only so much weight a boat can carry without sinking, so much that it does actually sink completely. म्हणजे काय आहे, एक ठराविक वेळ अशी येते की आता आणखीन वजन टाकलं की ते पाण्याच्या वजनापेक्षा, डिस्प्लेस वॉटरच्या वजनापेक्षा ते वजन जास्त होतं आणि बोट पाण्यात बुडते. म्हणजे त्याला तो थ्रेशोल्ड पॉइंट येतो. तो डिझाईनच्या वेळेला माहिती असतो की किती वजन आपण त्याच्यात टाकू शकतो. त्याचं कॅल्क्युलेशन्स असतात आणि त्याच्याप्रमाणे बोटीच्या बाहेरच्या बाजूला मार्किंग केली जातात. ती मार्किंग्स मी तुम्हाला नंतर दाखवेन की इतक्या मार्किंग पर्यंत आल्यानंतर बोटीत वजन टाकायचं नाही,
कारण वजन टाकल्यानंतर बोट ती पाण्यात बुडू शकते. For ships sail safely, we need to know how much weight we can put on it or on them without getting anywhere near this point. So how can we figure it out? हे फिगर आउट कसं करायचं? तर आता आर्किमिडीज प्रिन्सिपल बघूया. The person who first worked out an answer was Greek mathematician Archimedes. Sometime in 3rd century BCE, he came up with the famous law of physics, now known as Archimedes' principle. When something is resting on in or on water, it feels an upward buoyant force equal to the weight of the water that it pushes aside or displaces. म्हणजे आपण जर पाण्याच्या टब मध्ये बसलो तर आपण टब मध्ये पाणी बाहेर जातं. तर हे केवढं जातं? तर ते पाणी आपल्या वजना इतकं तो पाणी बाहेर टाकतो. इट डिस्प्लेसेस इक्वल वेट ऑफ वॉटर. आपण जेवढं पाण्यात बसू तर बॉइंट फोर्स जे असेल तेवढ्या ह्याच्याप्रमाणे तो पाणी बाहेर टाकलं जातं. आणि ते पाणी बाहेर टाकलं जातं ते किती बाहेर टाकलं जातं? तर वजनाइतकं. म्हणजे बोट पाण्यात बुडल्यानंतर जेवढं वजन असेल तेवढं पाणी ते डिस्प्लेस करतं. इट डिस्प्लेसमेंट. म्हणून बोटीच्या वजनाला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. म्हणजे एखादी वॉरशिप समजा आता मी म्हटलं विक्रमादित्य 45,000 टन डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे त्याचं वजन 45,000 टन विथ ऑल ॲम्युनेशन 45,000 टनाचं आहे. ऑल दिस एक्सप्लेन्स वाय द वेट ऑफ द शिप अँड इट कंटेन्स इज युजली कॉल्ड द डिस्प्लेसमेंट. कारण तेवढं वॉटर ते डिस्प्लेस करतात, तेवढ्या वजनाचं वॉटर ते डिस्प्लेस करतात. आता अपथरस्ट बघा काय ते. व्हाय अन एअरक्राफ्ट कॅरियर फ्लोट्स. आता तुझा प्रश्न आला पार्थ. व्हाय अन एअरक्राफ्ट कॅरियर फ्लोट्स, वेअर डज दॅट मॅजिक बॉयंट फोर्स ॲक्च्युअली कम फ्रॉम. आता याचं उत्तर बघा कसं दिलं आहे. An aircraft carrier occupies a huge volume, so its weight is spread across a wide area of ocean. Water is fairly dense liquid, then is virtually impossible to compress. म्हणजे पाण्याचे डेन्स एवढे असतं की ते कॉम्प्रेस होणं शक्य नसतं. मग काय होतं की हाय डेन्सिटी अँड देअरफॉर हेवी वेट मीन्स इट कॅन एक्झर्ट ए लॉट ऑफ प्रेशर. इट पुशेस आउटवर्ड. कारण एवढं मोठं हेवी वॉरशिप जेवायला किंवा एअरक्राफ्ट कार्य जेवायला पाण्यात असलं त्यावेळेला ते पाणी पुशेस आउटवर्ड बाजूला. पाणी बोटीला वर नाही ढकलत, ती बोट पाण्याला बाजूला ढकलते. चारी बाजूनी बोटीच्या पाणी असं बाजूला ढकललं जातं. इट पुशेस आउटवर्ड इन एव्हरी डायरेक्शन. वेन एन एअरक्राफ्ट कॅरियर सिट्स ऑन वॉटर पार्टली सबमर्ज, द वॉटर प्रेशर इज balanced in every direction except upward. सगळ्या डायरेक्शन मध्ये ते पाण्याचं प्रेशर बॅलन्स होऊन जातं. इन अदर वर्ड्स देअर इज अ नेट फोर्स. आता या सगळ्या पाण्या बाजूला सारलेल्या पाण्याचा जो फोर्स आहे प्रेशर, त्याचा एक नेट फोर्स तयार होतो की ज्याला अपथ्रस्ट म्हटलं जातं. सपोर्टिंग दी बोट फ्रॉम दी अंडरनीथ. आणि तो अपथ्रस्ट त्या बोटीला खालनं सपोर्ट करतो. आता एक इमॅजिन करा, तुम्ही एक रबराचा मोठा तुकडा घेतलेला आहे. त्या रबराच्या तुकड्या चारी बाजूनी तुम्ही धरलाय आणि त्याच्यावरती वजन टाकत गेलाय. काय होईल? तो रबर चारी बाजूनी ताणला जात जाईल, बरोबर. आणि ताणून